आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणातली एक सगळ्यात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेल्या एका धक्क्याची। राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे आणि हा पक्ष आता प्रादेशिक पक्ष असेल। किमान 4 राज्यांमध्ये पक्षाचं अस्तित्व असणं अत्यंत गरजेचं असतं। या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी काँग्रेस आता अपात्र ठरली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे। तिकडे देशभरात पॉवरफुल कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे। अर्थात यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रामुख्याने शरद पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ठरवण्यासाठीचे निकष काय असतात त्यावर एक नजर टाकूयात। लोकसभेतील किमान 2% जागा, या व्यतिरिक्त 3 वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या त्या असाव्यात। लोकसभेत 4 खासदार आणि 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभांच्या निवडणुकात किमान 6% मतं त्या पक्षाला मिळालेली असावीत। किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची अट निवडणूक आयोगाने एखाद्याला पक्षाला राष्ट्रीय पक्ष असा दर्जा देण्याकरता ठरवलेली आहे। 4 राज्यांमध्ये किमान 6% मतं न मिळाल्यानं राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे। पण मग विविध सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं बलाबल काय आहे? लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार आहेत, राज्यसभेमध्ये 4 खासदार आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 54 आमदार आहेत, केरळच्या विधानसभेत 2 आमदार आहेत, गुजरातच्या विधानसभेत 1 आमदार आहे आणि गोव्याच्या विधानसभेत 1 आमदार आहे। तसंच झारखंड विधानसभेत सुद्धा 1 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। पण या सगळ्यांच्या मतांची बेरीज केली आणि टक्केवारी काढली तर ती मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षा पूर्ण करत नाही। तिकडे ईव्हीएम वरून महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेत। अजित पवार यांनी ईव्हीएम वर आपला विश्वास असल्याचं म्हटलंय। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतली ही धुसफूस वाढण्याची शक्यता आहे। ईव्हीएम वरून मवियामध्ये बिघाडी, जग कुठं चाललेलं आहे, माझा वैयक्तिक ईव्हीएम वर विश्वास आहे। संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। इस देश की जनता का ईवीएम के ऊपर भरोसा नहीं है। जो बीजेपी के भक्त और अंधभक्त है उनका भरोसा है। ईव्हीएम वरून रंगला कलगीतुरा। राज्यातील महाविकास आघाडीत ईव्हीएम वरून मतभेदाची ठिणगी पडली। खासदार संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये हा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ईव्हीएमला आपला विरोध नसल्याचं मत नुकतंच अजित पवारांनी व्यक्त केलं। विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही ईव्हीएमला विरोध असताना अजित पवारांची भूमिका कोड्यात टाकणारी आहे। माझं वैयक्तिक मत वाटत नाही। माझा ईव्हीएम आता जग कुठं चाललेलं आहे, माझा वैयक्तिक ईव्हीएम वर विश्वास आहे। जर ईव्हीएम मध्ये गडबड होत असती तर देशातली अनेक राज्य विरोधी पक्ष सत्तेवर आलाच नसता। ईव्हीएम विषयी अजित पवारांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। तसंच मवियातील इतर घटक पक्षांची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे। अजित पवारांच्या ईव्हीएम विषयीच्या भूमिकेवर आता खासदार संजय राऊतांनी बोचऱ्या शब्दात टीका केली। अपोजिशन नेताओं की एक मीटिंग दिल्ली में उनके निवास स्थान पर हो गई, पहले भी हो गई, और विषय है ईवीएम का घोटाला। अजित दादा पवार जो है हमारे महाविकास आघाड़ी के हमारे साथी हैं,
उनको अगर ईवीएम के ऊपर भरोसा है वो उनका मुद्दा है, लेकिन देश का नहीं। इस देश की जनता का ईवीएम के ऊपर भरोसा नहीं है। जो बीजेपी के भक्त और अंधभक्त है उनका भरोसा है। मैं नहीं मानता हूं की अजित पवार की गणना और तुलना अंधभक्त से। खरे तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीत केंद्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीतील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमला एकमुखी विरोध केला होता। तसंच या बैठकीनंतर ईव्हीएम विषयीच्या शंकांचं निरसन करण्याविषयी एक पत्र केंद्रीय निवडणूक आयोगालाही देण्यात आलं होतं। ईव्हीएम विषयी जनतेच्या मनात शंका असल्याचं खुद्द शरद पवारांनीही अनेकदा सांगितलंय। तसंच ईव्हीएम मधील चिप विषयी काही तज्ञांनी संशय व्यक्त केल्याचं या बैठकीत पवारांनी सांगितलं होतं। निवडणूक आयोगानं ईव्हीएम विषयीच्या शंका दूर कराव्यात अशी मागणी शरद पवारांसह विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे। एकीकडे शरद पवारांनी ईव्हीएम विषयी शंका उपस्थित केली असताना दुसरीकडे अजित पवारांनी मात्र ईव्हीएम वर विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे पवार काका पुतण्यामध्ये ईव्हीएम वरून मतभेद असल्याचं समोर आलंय। तसंच महाविकास आघाडीतही एकमत नसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेमुळे मवियामध्ये ईव्हीएम वरून वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते या क्षणाची। महाराष्ट्राच्या राजकारणातली कदाचित एक मोठी बातमी, ती म्हणजे कोर्ले इथे उद्धव ठाकरे यांचे कथित 19 बंगले असल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणी उलटसुलट दावे प्रतिदावे करण्यात आले होते आणि या 19 बंगल्यांच्या प्रकरणी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाकरे कुटुंबियांच्या 19 बंगल्यांप्रकरणी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे। या 19 बंगल्यांच्या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू होता। संध्याकाळी 7 वाजता रेवदंडा पोलिसांनी या कागदपत्र अपहार प्रकरणी किंवा कागदपत्र काही लपवल्याचा आरोप करत या सगळ्या प्रकरणातले एक महत्त्वाचा दुवा असलेले या कोर्ले गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे। या बातमीवर आपलं बारकाईने लक्ष असेल। दरम्यान बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत, जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेनं बघू नका, असा खणखणीत इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांचा उल्लेख टाळत विरोधकांना दिलाय। यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोमिलन केल्याची चूक झाल्याचंही सांगितलं। जे तंबी देण्याचं काम करतात किंवा ज्यांना वाटतं की आपण कुठल्या जोरावरती माहित नाही, पण त्यांना अप्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात मी सांगतो की कृपया करून तुम्हाला तुमचं जर हित कळत असेल तर वाकड्या नजरेने दुसऱ्या कोणाकडे बघू नका। काय लोकांना असं वाटतं की हा भाग, हा परिसर म्हणजे माझा आहे। मला हसू येत खरोखर। साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी मनात असा विचार आणला नाही की हे माझं आहे। ते नेहमी म्हणायचे, पण ती समाजामुळे मी आहे, माझ्यामुळे समाज नाही। एक चूक झाली 2012 साली की मी प्रचाराला गेलो, मनोमिलन होतं, वाटलं नव्हतं की हे फक्त स्वार्थासाठी असेल। एकदा स्वार्थ साधल्यात गेल्यानंतर मग जसा सरडा जसा असतो रंग बदलतो। काही लोकांची ती खासियत असते, रंग बदलतात। या दोन्ही राजेंमधला वाद काही संपता संपत नाही। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे।
नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागाला गारपिटीनं झोडपून काढलं. या गारपिटीमुळे सुरगाणा तालुक्यातल्या अनेक घरांचं आणि जिल्हा परिषद शाळांचे सुद्धा पत्रे उडालेत. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या जबरदस्त गारपिटीमुळे शेतात आणि रस्त्यावर काही काळ बर्फाची चादर पसरल्याचंच पाहायला मिळत होतं. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान खारघरच्या सेंट्रल मैदानात हा पुरस्कार सोहळा होईल. या मैदानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतो. या अनोख्या हॉटेलमध्ये जाऊन काही खाण्यासाठी उत्सुक आहेत. नव्या जीवाला जन्म देणं हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये एक महिला ट्रेनच्या मार्गावर जीव द्यायला जाते. त्याच वेळेला एक तरुण तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. 1 सेकंद उशीर झाला असता तरी या महिलेचा जीव गेला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाख लोकांनी पाहिलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही येत आहेत. सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातल्या जबलपूरचा एक व्हिडिओ चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला नदीच्या पाण्यावर चक्क चालताना दिसते, पण तिची जी पावलं आहेत ती पाण्यात बुडल्याचं सुद्धा व्हिडिओ दिसतंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात अंधश्रद्धा पसरली आणि शेकडो लोकांनी त्या महिलेला नर्मदा देवी म्हणून तिची पूजा करायलाही सुरुवात केली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. या तपासात पोलिसांना एक धक्कादायक बाब समजली, ती म्हणजे ही महिला मागच्या 1 वर्षांपासून बेपत्ता आहे. या महिलेनं चौकशीत आपलं नाव ज्योतिबाई वय 51 सांगितलं. ती नर्मदापुरमची रहिवासी असल्याचं कळलं. पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता ती मे 2022 पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या मुलानंच पोलिसात केल्याचं उघड झालं. शिवाय आपल्या आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही तिच्या मुलानं मिसिंग रिपोर्टमध्ये म्हटलंय. या वृद्ध महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आणि यानंतर महिलेचा मुलगा आल्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलंय. सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. कधी प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तणुकीचे तर कधी विमानातले मजेदार किस्से. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तुम्ही डासांपासून स्वतःचं रक्षण करण्याकरता डास मारण्याच्या बॅटचा वापर नक्की केला असेल, पण तुम्ही कधी विमानात डास मारण्याच्या बॅटचा वापर केल्याचं पाहिलंय? हा व्हिडिओ पहा. फ्लाईट अटेंडंट हातामध्ये डास मारण्याची बॅट घेऊन उभा आहे. घटना ढाका विमानतळावरची असल्याचं कळतं. तो फ्लाईटमध्ये जाण्याच्या मार्गावर म्हणजेच एरो ब्रिजमध्ये इलेक्ट्रिक रॅकेट घेऊन डास मारताना दिसतोय. प्रवाशांचं स्वागत करताना मध्येच हा कर्मचारी डास मारतोय. खरं तर विमानतळ डासमुक्त क्षेत्र मानलं जातं, मात्र या व्हिडिओतील परिस्थिती वेगळीच आहे. व्हायरल अभिनेते अनिल कपूर आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतात. वयाच्या 66व्या वर्षी अनिल कपूर यांनी तरुणाईला लाजवेल असा फिटनेस मेंटेन केला. आपल्या फिटनेससाठी ते कधी योगासनं करतात तर कधी जिम. त्याचे व्हिडिओसुद्धा ते सोशल मीडियात शेअर करतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी कार्डिओ करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारणही तितकंच खास आहे, कारण अनिल कपूर यांनी कार्डिओ रूम टेम्परेचरला केलं नसून चक्क -110 डिग्री सेल्सिअस तापमान केलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल की अनिल खोलीतून बाहेर येताच त्यांच्यासोबत वाफासुद्धा त्यांच्या अंगातून निघत आहेत.
या व्हिडिओचं सगळेजण मोठं कौतुक करतायत. राजस्थान रॉयल्सचा स्टार यजुवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये तो नवीन टीममेट जो रूट सोबत डान्स करताना दिसतोय. फ्रँचायझीनं स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे. दोघेही पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या दरम्यान यजुवेंद्र चहल सुद्धा टीममेट जो रूटला डान्सच्या स्टेप शिकवतोय. चहल आणि रूटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. चहलनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी हा नाच केला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओत 19 वर्षीय तरुणी अंतर्वस्त्र परिधान करून प्रवास करत होती. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. दिल्ली मेट्रोतली घटना ताजी असताना आता अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या मेट्रोत विचित्र प्रकार घडलाय, ज्यामध्ये एका तरुणानं चक्क मेट्रोत आंघोळ केली. आपल्या अंगावरचे कपडे काढून तो आंघोळ करताना दिसतोय. तसंच तो एका मोठ्या पिवळ्या स्पंजनं स्वतःचं शरीर स्वच्छही करताना दिसतोय. विशेष म्हणजे संबंधित मेट्रोच्या डब्यात अनेक महिला आणि पुरुष प्रवास करत होते. असं असूनही तरुणानं कसलीही तमा न बाळगता सगळ्यांसमोर आंघोळ केली. तरुणाच्या या कृतीची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली, तर काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलंय. विचित्र पद्धतीनं आंघोळ केल्यानंतर या तरुणानं आपले कपडे आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावर महत्त्वपूर्ण जेडमोड टनेलची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पाहणी केली. डिसेंबर 2023 पर्यंत या टनेलचं लोकार्पण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय. हा टनेल पूर्ण झाल्यास श्रीनगर कारगिलमधील रस्ता संपर्क अतिशय सोपा आणि सोयीचा होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 25,000 कोटी रुपये खर्च करून 19 टनेलचं काम केलं जात आहे. या अंतर्गत 2,680 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला 6.5 किलोमीटर लांबीचा जेडमोड टनेल आणि या जोड रस्त्याचं काम सध्या वेगानं सुरू आहे. 2 मार्गांचा हा टनेल काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातल्या गगनगीर आणि सोनमर्गमधल्या एका डोंगराच्या खालती तयार होतो आहे. जोजिला टनल में एक बहुत बड़ी बात है कि इसका करीब 3 बार टेंडर हुआ. चौथी बार इसकी एस्टिमेट कॉस्ट आई 12,000 करोड़ और हमने इसमें काफ़ी मेहनत की, अधिकारियों ने भी की. एसोसिएम करके दिल्ली में एक कमर्शियल ऑर्गेनाइजेशन बिजनेस, उनके साथ हमने वर्कशॉप किए, रिसर्च किया और इस टनल पर हमने 5,000 करोड़ रुपए की बचत की. ये टनल 13.14 किलोमीटर है, आशिया की सबसे लॉन्गेस्ट टनल है और -26 डिग्री पर वहाँ काम कर रहे लोग. 38% काम पूरा हुआ है. हम अंदर से टनल को भी देख के आए और जल्दी ये टनल जो है ये पूरी करने की हमारी कोशिश है. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.